मंडळी रामराम. मी आता दिंडोरी जिल्ह्यातला शहापूर तालुक्याचा अमरकंटक नर्मदा उगम होतो हे दिंडोरी जिल्ह्यामध्ये पडतं. आपण एका वनस्पतीची ओळख करून घेऊया. त्याला म्हणतात नागरमथा. नागरमथा सामान्य भाषेत आपण त्याला लवाळी म्हणतो. ही सामान्यपणे आपल्या नदी नाल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळते. तशी महाराष्ट्रात खूप कमी झालेली वनस्पती आढळत नाही, मात्र इकडे मध्य प्रदेश छत्तीसगडच्या नद्यांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आपल्याकडे वाळू उत्खननामुळे किंवा नद्यांच्या उत्खननामुळे खूप मोठ्या प्रमाणात वनस्पती आता दिसत नाही. ही साधारणतः 2 ते 3 फूट ही नदीच्या पाण्यामध्ये वाढते. या वनस्पतीचं मूळ वापरत येतं. मूळ सुगंधी असतं. त्यामध्ये खूप काळ्या रंगाची मोठी मुळं असतात. तर त्याचं फोटो पण तुम्हाला पाहतो. त्याला मुळं असतात आणि हे मुळं पोटावरच्या रोगासाठी खूप उपयुक्त आहेत. म्हणजे अपचनासारखे असतील किंवा पचनशक्ती मंदावली असेल, भूक लागत नसेल, अशा याच्यासाठी याची मुळं उपयोगी असतात. ते जवळून दाखवत ना, उपयोगी असतात याची मुळं. तसेच रक्तविकारावर रक्तशुद्धीकरणासाठी याच्या मुळांचा उपयोग होतो. शरीरात उष्णता वाढली असेल, अपचनामुळे रात्री जास्त जागरणामुळे किंवा इतर काही कारणामुळे शरीरात जर उष्णता वाढली असेल तर याच्या मुळाच्या सेवनाने शरीरातील उष्णता कमी होते, रक्तशुद्धीकरण होतं. त्वचा विकारावर ही वनस्पती कामाला येते. या वनस्पतीत तेल काढलं जातं. त्याच्या मुळापासून तेल काढलं जातं. त्या तेलाचा वापर साधारण सौंदर्य प्रसाधनामध्ये वगैरे केलं जातं. बऱ्याच वेळेस आपल्या फेसपॅक वगैरे आपण आणतो किंवा उठणं जे वापरतो, उठण्यामध्ये सुद्धा नागरमथाचा वापर केलेला असतो. काही केसांसाठी आपण शॅम्पू पावडर्स वगैरे आणतो, त्याच्यामुळे त्याचा वापर केलेला असतो. खूप गुणकारी आहे, मुबलक प्रमाणात आढळते, सामान्य असते, वनस्पती कामाची आहे. एक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. धन्यवाद.